नमस्कार मित्रांनो, आजच्या भागामध्ये आता इंद्र घर सोडून चाललेला असतो. कारण त्याला आबांनी काढून दिलेलं असतं. मालती त्याला खूप अडवण्याचा प्रयत्न करते. म्हणते की इंद्रा जाऊ नको, तू असं का करतोय? अरे ती रागात आहे त्यामुळे म्हणताय तू जाऊ नको ना. तर इंद्र म्हणतो की नाही आई, मला आता जायचं आहे आणि मी आता राणीचे बुवा जिथे कुठे असेल ना त्यांना शोधून मगच मी येईल. मी आता त्या वस्तीत राहणार आहे, मी नाही राहणार इथे, आता मी चाललो आहे असं म्हणतो आणि तो जायला निघतो. तर आता लगेच जी मालती आहे त्याला खूप अडवते, पण तो काही थांबत नाही आणि आता लगेच तो इंद्र तिथून जातो. तर आता लगेच इकडं मालती घरात येते. तर इकडं आता जे आबा आहेत ते राणीला म्हणतात, राणी जा, तू आराम कर, तू काळजी नको करू, मी आहे ना. आणि राणीला ते तिथून काढून देतात. राणी इकडे येते आणि ती पाणी पिते आणि म्हणते की हे इंद्र सर खरंच वाईट वागले, पण त्यांच्यासोबत आपण तर त्यांना घराबाहेर नव्हतं काढायला पाहिजे. मला घराबाहेर काढलं असतं तरी चाललं असतं, पण इंद्र सरांना काढायला नको होतं. आबांनी असं करायला नको होतं. आणि पाणी प्यायला लागते तेवढ्यात मालती येते आणि तिचा ग्लास आणून देते, तिला लोटून देते आणि म्हणते की ते तोंड पकडते आणि म्हणते, काय गं तुझी एवढी हिंमत, माझ्या घरात तुला बघ, नाही त्रास देत राहिले ना मी, तर मग बघत राह, माझं नाव पण आता मालती नाही. मी तुला इतका त्रास देईल, इतका त्रास देईल, तू कंटाळून हे घर सोडून निघून जाशील. माझ्या इंद्राला तुझ्यामुळे आज घर सोडून जावं लागलंय माहिती का? अगं तुझ्यामुळे माझ्या इंद्रावरती ही वेळ आली आहे, नाहीतर माझ्या इंद्रावरती ही वेळ आजपर्यंत कधी आली नव्हती. तुला काय वाटतं मी तुला अशी सहजासहज सोडेल? असं अजिबात होऊ शकत नाही, मी तुला सोडणार नाहीये, बघ मी काय करेल असं म्हणते. तर आता लगेच ती घेऊन जाते. तर आता इकडं लगेच ती जी असते मालती तिला खूप त्रास देते आणि म्हणते की क्षणाला तुला त्रास देण्यात राहणार आहे असं म्हणते आणि मालती जाते. तर राणी खूप रडते. ती म्हणते की काय करू मी, मला ह्या घरात राहून त्रास आहे आणि गेले तरी त्रास आहे, मी काय करणार आहे असं म्हणते. आणि आता इकडं सकाळी सकाळी जी मालती आहे ती पाणी गरम करते, पाणी उकळवते आणि आता जी राणी आहे भांडे घासत असते. आणि आता इकडं मौडमीला तिथे किचनमध्ये पाणी उकळून घेऊन येते मालती आणि तिला तर राणीच्या अंगावर सांडायचं असतं. राणी तिथे बसलेली असते आणि ती पातेलं राणीच्या डोक्यावरून घ्यायला लागते, उतायला लागते. तर आता बघूया पुढील भागामध्ये राणीला खरंच ही गरम पाण्याने झटके देईल का आणि आबा मालतीसोबत काय करेल मग, हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.